Hello student. In previous section we studied atomic mass and average atomic mass. And today we are going to study molecular mass. Here molecular mass of a substance is the sum of average atomic masses of all the atoms of element which constitute the molecules. As you know that molecule contains element or molecule is made up of different elements in a fixed proportion, and here we are going to calculate molecular mass of a molecule. In this point you will consider, or one important point for molecular mass is we are going to consider only one molecule. ओके, तर आपल्याला फक्त वन मॉलिक्यूल कन्सिडर करायचं आहे. तर मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करणार आहोत, तर इट इज द सम ऑफ ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस ऑफ ऑल द ॲटम्स ऑफ एलिमेंट विच कन्स्टिट्यूट द मॉलिक्यूल. मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट असणाऱ्या एलिमेंटचं जे काही ॲटॉमिक मास आहे, ॲटम्स ऑफ एलिमेंट, त्या ॲटम्सचं ॲटॉमिक मास, ॲव्हरेज ॲटॉमिक मास याची आपण ॲडिशन करणार आहोत. यालाच मॉलिक्युलर मास असं म्हणलं जाईल. द मॉलिक्युलर मास ऑफ ए सबस्टन्स इज द मास ऑफ वन मॉलिक्यूल ऑफ दॅट सबस्टन्स रिलेटिव्ह टू मास ऑफ वन कार्बन 12 ॲटम. आता जसं आपण ॲटॉमिक मास कन्सेप्टमध्ये बघितलेलं आहे, तर इथे काय आहे, कार्बन 12 ॲटम हा स्टँडर्ड म्हणून कन्सिडर केलेला आहे. मॉलिक्युलर मास ऑफ ए सबस्टन्स इज द सम ऑफ वन मॉलिक्यूल ऑफ दॅट सबस्टन्स रिलेटिव्ह टू द मास ऑफ वन कार्बन 12 ॲटम. म्हणजेच काय, आपण काय यूज करणार आहोत, मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण ॲटॉमिक मास यूज करणार आहोत. ठीक आहे, तर हे ॲटॉमिक मास कुठून आलेलं आहे, रिलेटिव्ह टू द मास ऑफ वन कार्बन 12 ॲटम. हे ॲव्हरेज ॲटॉमिक मास कोणाशी रिलेटेड असणार आहे, तर वन कार्बन 12 ॲटम. आपण प्रिव्हियस सेशनमध्ये हे बघितलेलं आहे. इट इज ऑब्टेन बाय मल्टिप्लाइंग ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ ईच एलिमेंट बाय द नंबर ऑफ इट्स ॲटम अँड ॲडिंग देम टुगेदर. तर इथे जर सपोज नंबर ऑफ एलिमेंट्स प्रेझेंट असतील, तर आपल्याला काय करायचं आहे, दॅट नंबर ऑफ ॲटम्स अँड ॲडिंग देम टुगेदर मीन्स ॲटॉमिक मास ऑफ दॅट एलिमेंट मल्टिप्लाय बाय इट्स नंबर, आणि आपल्याला याच्यावरनं मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल CO2. आपल्या इथे एक्झाम्पलमध्ये काय करतो आहे, आपण ॲटॉमिक मास ऑफ CO2 फाइंड करतो आहे. तर काय करायचं आहे, तर कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट जे आहेत CO2मध्ये कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट CO2 हा काय असेल, CO2 हा मॉलिक्यूल आहे. आपण याचं काय करणार आहोत, मॉलिक्युलर मास हा वन मॉलिक्यूल आहे. ठीक आहे, आता कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट CO2मध्ये कुठले आहेत, तर कार्बन अँड ऑक्सिजन 2. ठीक आहे, हे दोन कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट आहेत. आता याचं मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करणार, तर ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बनचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास. आता कार्बन एक आहे म्हणून आपल्याला ॲज इट इज कार्बनचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास कन्सिडर करायचं आहे, विच इज 12. ठीक आहे, प्लस हियर ऑक्सिजन इज 2. हेन्स वी मल्टिप्लाय दिस 2 बाय ॲव्हरेज ॲटॉमिक मास. ऑक्सिजन 2 आहेत म्हणून आपण 2 लिहितो आहे,
आणि ऑक्सिजनचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास हे किती आहे 16 आहे. ठीक आहे. देन सॉल्व दिस. मल्टिप्लिकेशन आपण आधी करणार आहोत. 12 प्लस 16 मल्टिप्लाय बाय 2 इट इज 32. अँड लास्ट स्टेपमध्ये वी आर डुईंग ॲडिशन अँड इट इज 44U. तर CO2चं मॉलिक्युलर मास किती आलं 42U किंवा AMU. ठीक आहे, काही चालेल, पण आपण फ्रिक्वेंटली यूज करणार आहोत, त्याच्यामुळे 44U असा आन्सर असेल. तर नेक्स्ट काही एक्झाम्पल्स बघा इकडे दिलेली आहेत. H2Oचं फाइंड कसं करणार आपण. H2O हायड्रोजन 2 आहे. ठीक आहे, 2 मल्टिप्लाय बाय ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन इट इज 1 प्लस ऑक्सिजन एकच आहे म्हणून ऑक्सिजनचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास किती आहे 16. म्हणजेच नेक्स्ट स्टेपमध्ये फर्स्ट स्टेपमध्ये ॲडिशन मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. 2 प्लस 16 देन इक्वल टू 18U. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. C6H5Cl. तर या एक्झाम्पलमध्ये फर्स्ट एलिमेंट जो आहे तो कार्बन अँड कार्बन इज 6 टाइम. सो इन फर्स्ट स्टेप 6 मल्टिप्लाय बाय ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन इज 12 प्लस 5 multiply by average atomic mass of hydrogen and it is 1 plus Cl is 1 and its atomic mass is 35.5. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये आपण सॉल्व करणार आहोत. 72 6 मल्टिप्लाय बाय 12 इट इज 72 plus 5 multiply by 1 it is 5 plus 35.5. नेक्स्ट स्टेपमध्ये ॲडिशन. तर 0.5 10 5 plus 5 10 plus 2 12 2 borrow 1 10 plus 1 11. Answer is 112.5U. ठीक आहे. नेक्स्ट आहे H2SO4. Here hydrogen 2 multiply by average atomic mass of hydrogen is 1 plus sulfur is 1. So write down its average atomic mass and it is 32 plus oxygen 4 आहे. 4 multiply by average atomic mass of oxygen is 16. नेक्स्ट स्टेपमध्ये सॉल्व करायचं आहे. फर्स्ट स्टेपमध्ये मल्टिप्लिकेशन करायचं आहे, नेक्स्ट स्टेपमध्ये ॲडिशन करायची आहे. 2 प्लस 32 प्लस 64. नेक्स्ट स्टेपमध्ये ॲडिशन 8 and 9U. 98U is the molecular mass of H2SO4. ठीक आहे. हे काही एक्झाम्पल्स झाले. आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात. प्रॉब्लेम फाइंड द मास ऑफ 1 molecule of oxygen
O2 in AMU or U and in ग्राम. तर काय करायचं आपल्याला, क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे, तर एक मॉलिक्यूल आहे कोणाचा, ऑक्सिजनचा. ऑक्सिजनचा मॉलिक्यूल याचा फॉर्म्युला काय असतो, O2. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तर O2चं मॉलिक्युलर मास फाइंड करायचं आहे. फाइंड मास ऑफ वन मॉलिक्यूल म्हणजेच फाइंड मास ऑफ वन मॉलिक्यूल म्हणजेच काय करणार आपण, मॉलिक्युलर मास ऑफ O2 फाइंड करणार. पण हे जे फाइंड करायला सांगितलेलं आहे हे कशात सांगितलेलं आहे, AMU अँड इन ग्राम. ठीक आहे, ग्राममध्ये पण कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला आणि AMUमध्ये. आता आपण वरती एक्झाम्पल बघितली ती सगळी ॲन्सर्स आपली यूमध्ये होती, त्याच्यामुळे तुम्हाला यू फाइंड करता येईल. ॲट मॉलिक्युलर मास इन यू कॅन कॅल्क्युलेट इट. सो फर्स्टली वी कॅल्क्युलेट molecular mass in U, O2. Here 2 multiply by average atomic mass of oxygen. Oxygen's average atomic mass 16. So 32U is the molecular mass of oxygen molecule or O2. ठीक आहे, एक क्वेश्चन आपला झालेला आहे, कारण 2 क्वेश्चन्स विचारलेत आपल्याला. मॉलिक्युलर मास यूमध्ये पण फाइंड करायचं आहे आणि कशामध्ये आता, ग्राममध्ये पण फाइंड करायचं आहे. ठीक आहे, आपण यूमधलं फाइंड केलं आहे, आपण आता ग्राममधलं फाइंड करूया. तर ग्राममध्ये फाइंड करायचं असेल तर काय करायचं आहे बघा, आपण याच्या आधीच्या सेशनला एक रिलेशन बघितलेलं आहे, बरोबर. ते रिलेशन काय होतं, तर बघा रिलेशन सांगते की 1U इज इक्वल्स टू 1.66056 इंटू 10⁻⁻24 ग्राम, असं हे रिलेशन आहे. म्हणजे 1Uची व्हॅल्यू काय आहे, तर 1.66056 इंटू 10⁻⁻24 ग्राम, असं हे रिलेशन आहे. हे रिलेशन तुम्हाला पाठ करायचं आहे. ठीक आहे, हे जे रिलेशन आहे ते पाठ करा. आता आपण काय केलेलं आहे, ऑक्सिजनचं मॉलिक्युलर मास म्हणजेच O2 मॉलिक्युलचं मॉलिक्युलर मास जे आहे ते 32 फाइंड केलेलं आहे आपण. ठीक आहे, आता या 32चं कन्व्हर्जन कशात करायचं आहे, आपल्याला ग्राममध्ये करायचं आहे. ठीक आहे, आणि रिलेशन आपल्याकडे आहे 1U इज इक्वल्स टू 1.66056 इंटू 10⁻⁻24. आपण काय करणार, तर सिम्पल मल्टिप्लिकेशन येईल. म्हणजेच काय, तुम्हाला हा फॉर्म्युला किंवा हे रिलेशन आधी मेन्शन करायचं आहे, नंतर ही स्टेप मेन्शन करा आणि मग नेक्स्ट स्टेपमध्ये कॅल्क्युलेशन असतील. म्हणजेच तुम्ही काय करणार आहात, तर 32 मल्टिप्लाय बाय 1.66056 इंटू 10⁻⁻24. ठीक आहे, नेक्स्ट स्टेपमध्ये मल्टिप्लिकेशन, या दोघांचं मल्टिप्लिकेशन 10⁻⁻24 ॲज इट इज ठेवा. ॲन्सर जे आहे तिथे दिलेलं आहे बघा, 53.1379 इंटू 10⁻⁻24 ग्राम. ठीक आहे, तर आपण या प्रॉब्लेममध्ये काय केलेलं आहे, ग्राममध्ये पण फाइंड केलं, आपण मॉलिक्युलर मास ग्राममध्ये फाइंड केलं आणि सिमिलरली यूमध्ये फाइंड केलं. ठीक आहे, तर या मेथडने तुम्ही ग्राममध्ये पण मॉलिक्युलर मास फाइंड करू शकता. द नेक्स्ट पॉईंट आहे फॉर्म्युला मास. फॉर्म्युला मास सम सबस्टन्सेस such as sodium chloride do not contain discrete molecules as the constituent units. In such compounds, cationic sodium and anionic chloride entities are arranged in a 3-dimensional structure. आता बघा, काही मॉलिक्युल्स असे आहेत की
जे काय आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे NaCl मेन्शन केलेलं आहे, सोडियम क्लोराईड. आता हा एक काय आहे, डिस्क्रीट मॉलिक्यूल आहे ॲज द कॉन्स्टिट्युएंट युनिट्स. कॉन्स्टिट्युएंट युनिट्स कुठले आहेत NaClमध्ये? कॉन्स्टिट्युएंट युनिट्स कॅटायन आणि अनायन. ठीक आहे, हे त्याचे कॉन्स्टिट्युएंट युनिट्स आहेत. सोडियम कॅटायॉनिक सोडियम, अनायॉनिक क्लोराईड. म्हणजेच काय, NaCl हा जो मॉलिक्यूल आहे याचे कॉन्स्टिट्युएंट जे आहेत ते काय आहेत, तर Na+, लाच आपण काय म्हणतो, कॅटायॉन, आणि Cl- म्हणजेच तो काय आहे, अनायन. असे दोन हे कॉन्स्टिट्युएंट्स NaClमध्ये प्रेझेंट आहेत आणि ते डिस्क्रीट आहेत, म्हणजे आपण काय म्हणतो, विखुरलेले असे आहेत हे. मग अशा टाईपचे जे मॉलिक्युल्स आहेत आणि या मॉलिक्यूलमध्ये हे जे आयन्स आहेत यांची अरेंजमेंट जी आहे ती कशी आहे, 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, म्हणजेच NaClचं जे स्ट्रक्चर आहे हे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे. तर ॲक्च्युली पुढे बघा अजून डिस्क्राईब केलेलं आहे या स्ट्रक्चरला. तर इन सोडियम क्लोराईड क्रिस्टल 1 Na+ आयन इज सराउंडेड बाय 6 Cl- आयन. आता आपण काय म्हणतोय, याच्या आधीच्या पॉईंटमध्ये काय सांगितलं, NaCl हा काय आहे, तर 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे. म्हणजेच काय, तर या पॉईंटवरून आपल्याला लक्षात येईल की ते 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे की 1 Na+ आयन गेट सराउंडेड बाय 6 Cl. किती आहेत, त्याच्या अक्रॉस 6 Cl आयन्स प्रेझेंट आहेत. ठीक आहे, हे स्ट्रक्चरमधलं आहे, हे लक्षात घ्या. त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते कसं आहे, तर Na+ आयन, एक Na+ आयन हा 6 Cl- आयनने सराउंड झालेला आहे. ठीक आहे, मग ऑल ॲट द सेम डिस्टन्स फ्रॉम इट, इक्वी डिस्टन्सवरती हे सगळ्यांमध्ये डिस्टन्स हे सेम आहे. हे 6 Cl आणि Na डिस्टन्स सगळ्यांमध्ये सेम आहेत. देअरफॉर NaCl इज द फॉर्म्युला यूज टू रिप्रेझेंट सोडियम क्लोराईड. मग जर NaClचं स्ट्रक्चर जर असं असेल की Na+ हा गेट सराउंडेड बाय Cl6- आयन, मग असं स्ट्रक्चर जर असेल तर फॉर्म्युला त्याचा वेगळा काहीतरी यायला हवा आहे, पण आपण तो तसा यूज करत नाहीत. बरोबर, म्हणजेच काय, की तो जर Na हा 6 Clने सराउंड झालेला आहे तर मग फॉर्म्युला आपण असा काहीतरी यूज केला असता, NaCl6- असा काहीतरी त्याचा फॉर्म्युला यूज केला असता, पण आपण तसा यूज करत नाही. आपण त्याचा फॉर्म्युला काय यूज करतो, NaCl असाच यूज करतो आणि NaClला आपण मॉलिक्यूल म्हणतो. ठीक आहे, तर मग असे काही मॉलिक्युल्स आहेत. मग देअरफॉर NaCl इज द फॉर्म्युला यूज टू रिप्रेझेंट सोडियम क्लोराईड. म्हणून आपण काय करतो की NaCl हा फॉर्म्युला यूज करतो. ठीक आहे, म्हणजे ॲक्च्युअल स्ट्रक्चर वेगळं आहे, पण आपण त्या स्ट्रक्चरला रिप्रेझेंट करण्यासाठी फॉर्म्युला यूज करतो, तो म्हणजे NaCl. दो इट इज नॉट अ मॉलिक्यूल, जरी तो मॉलिक्यूल नसेल तरी आपण त्याचा काय यूज करतोय, NaCl हा फॉर्म्युला यूज करतोय. सिमिलरली म्हणजे सिमिलरली अ टर्म फॉर्म्युला मास इज यूज फॉर सच आयोनिक कंपाऊंड इन्स्टेड ऑफ मॉलिक्युलर मास. मग असे जे काही आयोनिक कंपाऊंड्स आहेत, आयोनिक कंपाऊंड ज्यांच्यामध्ये आयन्स आहेत ते आयोनिक कंपाऊंड्स, तर अशा काही आयोनिक कंपाऊंडचं काय केलं जातं, मॉलिक्युलर मास काढण्याऐवजी काय काढलं जातं, फॉर्म्युला मास काढलं जातं. कारण आपण त्या मॉलिक्यूलला रिप्रेझेंट करण्यासाठी त्याचा फॉर्म्युला यूज करतो. ठीक आहे, म्हणून त्याला NaCl हा काय आहे, NaCl हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, सोडियम क्लोराईडला
रिप्रेझेंट करण्यासाठी आपण काय यूज करतो, NaCl हा फॉर्म्युला यूज करतो. ठीक आहे. मग त्याचं आपण काय कॅल्क्युलेट करणार, तर मॉलिक्युलर मास नाही कॅल्क्युलेट करणार, आपण काय करणार तर फॉर्म्युला मास कॅल्क्युलेट करणार. ठीक आहे. हा फॉर्म्युला आहे, NaCl हा फॉर्म्युला आहे, म्हणून आपण काय करतोय, फॉर्म्युला मास कॅल्क्युलेट करतोय. फॉर्म्युला मास कॅल्क्युलेट करण्याची मेथड सेम आहे, वरती आपण जसं केलेलं आहे, फक्त नेममध्ये चेंज आहे. ते काय यूज करणार आहोत, नेम आपण फॉर्म्युला मास. ठीक आहे. म्हणजेच असे जे काही स्ट्रक्चर्स आहेत किंवा असे जे काही सबस्टन्सेस आहेत ज्यांचा आपण फॉर्म्युला यूज करतो, त्यांचं आपण काय करणार आहोत, फॉर्म्युला मास कॅल्क्युलेट करणार आहोत. ठीक आहे. मग फॉर्म्युला मास ऑफ ए सबस्टन्स इज द सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ द ॲटम्स प्रेझेंट इन द मॉलिक्यूल. ते एक्झाम्पलवरनं तुम्हाला लक्षात येईल. सेम जसं आपण मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट केलं तसंच फॉर्म्युला मास कॅल्क्युलेट करायचं आहे. फाइंड द फॉर्म्युला मास ऑफ NaCl. फर्स्ट प्रॉब्लेम NaCl आहे आणि सेकंड CuNO3 ट्वाईस. हे दोन एक्झाम्पल्स दिलेले आहेत. फर्स्ट बघा, फॉर्म्युला मास ऑफ NaCl. काय करणार तर सेम आपण काय काढतोय आता, NaClचं फॉर्म्युला मास कॅल्क्युलेट करतोय. ठीक आहे. मग काय लिहिणार, फॉर्म्युला मास ऑफ NaCl इज इक्वल्स टू NaCl याचं काय घेणार, ॲव्हरेज ॲटॉमिक मास. आता Na एकच आहे म्हणून आपण Naचं काय लिहिणार, ॲव्हरेज ॲटॉमिक मास विच इज 23 प्लस Cl. ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ Cl इज 35.5. ठीक आहे. देन नेक्स्ट स्टेपमध्ये ॲडिशन करायची आपल्याला. ॲडिशन येईल 0.5, 8 अँड 5U. ठीक आहे. हे झालं NaClचं फॉर्म्युला मास 58.5U. ठीक आहे. तर नेक्स्ट जे दिलेलं आहे ते म्हणजे फॉर्म्युला मास ऑफ CuNO3 ट्वाईस. तर इथे काय करणार आपण, तर बघा CuNO3 ट्वाईस याचं काय करणार आहोत, फॉर्म्युला मास कॅल्क्युलेट करणार आहोत. तर काय करायचं आहे, फर्स्ट स्टेपमध्ये Cuचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास इट इज 63.5 प्लस नेक्स्ट स्टेपमध्ये आता इथे NO3 ट्वाईस म्हणजेच काय, नायट्रोजन 2 आहे, ऑक्सिजन 6 आहे. ठीक आहे. म्हणजेच 2 किंवा 2 इन ब्रॅकेट केलं तरी चालेल किंवा स्टेप्स डिफरंट स्टेपने सॉल्व केलं तरी चालणार आहे. तर 2 इन ब्रॅकेट नायट्रोजन ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ नायट्रोजन इज 14 प्लस, आता ऑक्सिजन 3 आहेत म्हणून 3 मल्टिप्लाय बाय 16 ब्रॅकेट क्लोज. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये आपण त्याला सॉल्व करूया. 63.5 प्लस, आता इथे आधी आपण ब्रॅकेटमधलं जे मल्टिप्लिकेशन आहे ते सॉल्व करू. 14 प्लस 48. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये 63.5 प्लस ॲडिशन आहे 62. नेक्स्ट स्टेपमध्ये 63.5 प्लस अँड लास्ट स्टेपमध्ये ॲडिशन काय येईल 0.5 7 6 प्लस 2 8 अँड 1. ठीक आहे. 187.5U. हे झालं फॉर्म्युला मास ऑफ CuNO3
ट्वाइस. ठीक आहे. तर आज आपण इथेच थांबूया. नेक्स्ट सेशनला नेक्स्ट पॉईंट बघूया. थँक्यू.